हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. तर आलेलो बाहेर गाडी पशीर जायचं आपल्या कॉलेजला. तर हे बघा हे हायवा कोणतरी लावला दारात, तर लावलेली गाडी चाललोय आता वर्गात. तर मित्रांनो घेतला डायरेक्ट नवीन फोन. नवीन म्हणजे त्याचाच आहे तो, त्या बघा विवोचा. आणि आपला मित्र ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं असतं. बघा आता हे नवीन फोन घेतला, कारण की कसं होतं नवीन फोन घेतला की माणूस जुन्याला विसरतंय, पण जुन्याला कधी विसरायचं हे नक्की असतं. आदर्श घ्यायचा जरा. आणि आपला मित्र नवीन किती मोठा आला तर जुन्याची सर येणार बघा शिका, ते सोनं ओल्ड इज गोल्ड. ओल्ड इज गोल्ड. त्या बघा माझ्या मित्र कोण असं शिकायला भेटते छोट्या छोट्या गोष्टी. तर हे बघा डायरेक्ट अभ्यासात करायला लागला. आता मी बी करतो आता याचा बघून. तर मित्रांनो घ्या सबस्क्राईब करून बघा तेवढं आपलं होय, द्या लक्ष, राहू द्या लक्ष. काय नाही आता बसलेली येतात आता काय प्रार्थना जायचं थोड्या वेळाने आता. आमचा अण्णा एवढी मेहनत करते म्हणजे सबस्क्राईब बनताय. एक बार करो बार बार ध्यान में रखेंगे. प्रार्थना झाली बघा, जरा कार्यक्रम बाहेरचे माणसं लागले. जरा कार्यक्रम होता मित्रांनो, थांबलेलो बघा. आपण तर कसे बघत आमच्याकडे खूप मास्तर. हा आणि बघा हे आमची फौज सेना, आमच्या हायटेच पोरून. हे आपला विवेक, छोटा विवेक बुकुड, संघटनाचे अध्यक्ष. अरे बघा इकडे पोरं बॉल्क मध्ये. आपले मित्र, आपल्या सोबत म्हणजे काम करत असताना येणारे सगळे सहकारी, सगळे जण सुरक्षित राहतील अशा पद्धतीने आपल्याला यापुढे काम करायचं आहे. आणि शिवाय विद्युत सुरक्षा दूत म्हणून यापुढे काम करायचं आहे. मित्रांनो, आपण सगळ्याला माहिती आहे अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवाऱ्यानंतर आपल्याला लगेच आता लक्षात येतं की वीज ही एक अत्यावश्यक सेवा आहे. आणि विजेचा उपयोग सगळ्याला माहिती आहे. कोणतीही कंपनी असेल, उद्योगधंदा आहे, भारताची इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आहे. ही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कशावर आधारित आहे तर विजेवर आधारित आहे. कोणतीही कंपनी आधी सुरू करायची म्हटलं तिथे विजेची उपलब्धता आहे का हे आधी पाहिलं जातं. आणि मग त्या विजेच्या उपलब्धतेनुसार पुढे ती कंपनी टाकली जाते. तर छोट्या शहरात असेल तर मोठ्या कंपन्या सेक्टरमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने विचार केला जातो. म्हणजे इंडस्ट्रियल मित्रांनो झालेलं बघा कार्यक्रम. तर चाललेलो आपण जेवायला. लय मोठा स्कॅम झाला. त्यानंतर हेने चोरला फोन. आम्ही इथंच बसलेलो होतो. आता काय माहित, आता म्हणले तर आता काय माहित काय करते. म्हणलं आता आम्ही जात नसतो. तेच ना, आता इथं साप येईल म्हणलं, लय मोठा साप आहे इथं. कुणी पिटून दिलं रे? मामा आता काय चक्कर हारा लिहितात ना कॉलेज. आणि म्हणते हा तुम्ही काय तुम्ही जा गावात. तुम्ही तेवढं सगळं गवत जाऊन त्यांना बघा दुपटी. कोणते मामा? गाय म्हशी घेऊन येत तुझे मित्र. शिंदे सर आहेत का नाही विचारित नव्हते का? या बघा आपला विवेक महाराज इकडे बघा. आज कसलाही विचार न करता 10 रुपये घेतल्या मित्रांना कार सगळं खालीच ठेवून जातो. बरी काही नाही. चाललो आता खाऊ द्या फेफसे रेंज आहे इथं. तर आलेलो स्पॉटवर डायरेक्ट 5G रेंजच्या. बघा आम्हाला दिलं जरा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे बघा. शिकले पहिलं नक्कर काय झालं माहिती का? तर बघा ही गर्दी, एवढ्या गर्दीत खरं होईन का आता सांगा बरं तुम्ही. तर कॅम्प्युटरमध्ये बसलो तर ते काय म्हणतात नंबरच लिंक नाही आता. तर यांनी कालच लिंक करून आणला नंबर, तरी म्हणतात ना आजच आला का तरी होईना. बघा हो गाडगे काय करायला लागलं भीतीचं. काय करावं आता, जाऊ दे. यांनी कलरच बरोबर नाही दिला लागेल मग पांढरं काय आता.
आपलं कम्प्युटर तर बंद केलं का आपण बसलोच मग आता एवढ्या गर्दीत कुठं आपला नंबर लागेल. तर मित्रांनो आम्ही आता घरी चाललेलो. बाकीचे रंडीबाज गेले निघून. आम्हाला मस्त नाही थांबायला लावलं KYC बाकीच्याला जसं का घरी असे त्यांच्या बायका वाट बघायला असे पळू गेले उपटे. आता बघा आम्ही तिघंच आहेत आणि चाललो घरी. आता इलेक्ट्रिशियन आता चालले आमचं कॉलेज उपटेवणी. चला आता ते आमच्या झाले आता सगळे आमच्या ब्लॉगरांना मग असे ते बघ उपटे म्हणल्या कपडे बिपडे जरा बदलून घेतो.